दिनांक 10 दिसंबर 2024 को महाराष्ट्र के परभणी शहर में विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर व संविधान के अपमान तथा पुलिस कस्टडी में हुए सोमनाथ सूर्यवंशी की मौत के विरोध में पूरे महाराष्ट्र में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को मानने वाले हुए आक्रमण जगह जगह हो रहा है घटने का धरना प्रदर्शन। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इसी कड़ी में आज दिनांक 17 दिसंबर 2024 को भिवंडी स्थित महात्मा ज्योतिबा फूले नगर नंबर 1 में महात्मा ज्योतिबा फूले चौक पर वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर महासचिव रमेश बलांडे, भिवंडी शहर उपाध्यक्ष अमोल वाघमारे, उमेश भोरके, सुमित पाटिल, जाहिद फरीदी, मिलिंद शिंदे, विकास चंदन शिवे, एडवोकेट विनोद गायकवाड़, राजा भाऊ हजारे, अमोल धवरे, उमेश मस्के, संघर्ष सर्वदे, विकास हरिजन, बालाजी पोटभरे तथा वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ताओं द्वारा पुलिस कस्टडी में सोमनाथ सूर्यवंशी की हुए मौत व विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर तथा संविधान के प्रति अपमान को लेकर स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी के प्रतिमा पर फूलमाला अर्पण कर मोमबत्ती जलाकर निषेध व्यक्त किया और परभणी शहर में हुए घटना को लेकर शासन प्रशासन द्वारा दोषियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय अमर रहे, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, भारतीय संविधानाचा विजय असो। सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय संविधान। आज या ठिकाणी आपण सर्वजण जमा झालोत याचं अतिशय गंभीर असं कारण आहे की नुकतंच परभणीमध्ये जे प्रकार घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे, माणुसकीला काळिंबा फासणारा असं ते प्रकार घडलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोरची जी प्रत आहे मुळातच त्या प्रतचं कुठल्या तरी मनोरुग्ण व्यक्तीने तोडफोड केली आणि तो मनोरुग्ण वगैरे काही नाही, या सरकारचा बऱ्याच असा डाव रचला जातो त्याच्याकडून काहीतरी घडवायचं आणि नंतर त्याला मनोरुग्ण म्हणून घोषित करायचं असं काही नसतंय। अति शहाणा असतो तो, कुठल्या तरी दारू बोट्या खाऊन त्यांनी आमच्या त्या संविधान प्रतची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आम्ही त्याला धरलेला आहे, त्याला ठोकलेला आहे, त्याला मजबूत ठोकलेला आहे आणि त्यांनी त्याच्यानंतर आमचा समाज त्याला सोडून द्यायला तयार आहे, परंतु त्याच्या मागचे जे मास्टर माइंड आहेत, त्याच्या मागचे जे बोलवते धनी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं याच्यासाठी आमचा समाज रस्त्यावरती उतरून आक्रोश करत होता आणि त्याचाच निमित्त घेऊन इथं असलेल्या पोलीस प्रशासनाने त्यांना धरण्याचं काम केलं, त्यांना पकडण्याचं काम केलं, त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत असताना त्यांच्यावरती लाठीचार्ज, अमानुषपणाने लाठीचार्ज केला आणि त्यांना जेरबंद केलं आणि त्या जेरबंद केल्याच्या नंतर आमचा जो भीम योद्धा आहे, जो वकीलची परीक्षा पास झालेलाच होता, सोमनाथ सूर्यवंशी यांना लाठीचार्ज करत असताना त्याचा मृत्यू घडलेला आहे कोठडीमध्ये आणि आता त्याच्यावरती कुठेतरी पांघरा पांघरू टाकून हे म्हणतात की त्याला कुठं हार्ट अटॅक आला किंवा कुठं काही वेगळ्या नैसर्गिक त्याचा मृत्यू आहे असं काही नाही, तर त्याच्या पाठीवरती अमानुषपणाने अनेक असे जखमा घडवून आणलेल्या आहेत आणि त्याला मारलेला आहे। मित्रांनो आपल्यापर्यंत जशी मला या ठिकाणी फक्त एवढं सांगायचं आहे की जशी सरकारी पलटी झाली नाही, अजून कुठल्याही मंत्र्यांनी आपलं काम सध्या हातात घेतलेलं नाही, त्याच्या अगोदरच आमच्या युवकांवरती लाठीचार्ज चालू केलेला आहे। म्हणून आम्हाला या पूर्ण सरकारचा निषेध करायचा आहे आणि आम्ही तो जाहीरपणे निषेध तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि एवढंच नाही तर लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावा, लवकरात लवकर जे कोणी पोलीस, मी पूर्ण पोलीस प्रशासनाला जबाबदार म्हणणार नाही, बरेचसे पोलीस कायद्याचे रक्षक आहेत, कायदा चांगल्यापैकी ते पाळतात आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतात। मी पूर्ण पोलीस प्रशासनाला जिम्मेदार मानत नाही, कारण त्या पोलीस प्रशासनामध्ये काही असे जातीवादी वर्दीमध्ये भेडे आहेत की त्यांना फक्त जातीसाठी आपल्या
समाजावरती अन्याय अत्याचार करत आहेत, अशा भेडियांना, वर्दीतल्या भेडियांना लवकरात लवकर जेरबंद करा, त्यांच्या मुस्काडे आवळा. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये जेव्हा या भिवंडी शहरामध्ये आक्रोश निर्माण होतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, या भिवंडी शहरामध्ये जर आक्रोश निर्माण झाला तर या महाराष्ट्राला पेटवल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा या महाराष्ट्र पेटला तर मग नंतर म्हणायचं नाही की बाबा या लोकांकडून प्रत्येक वेळा हीच असंच उत्तर मिळतंय, असं होणार नाही. म्हणून लवकरात लवकर आपण त्यांना जेरबंद करा आणि त्यांना 302चा त्यांच्यावरती कलम लावा आणि त्यांचे निलंबित करून त्यांची वर्दी उतरवा. एवढीच आमची या आंबेडकरी समाजाच्या वतीनं, फुलेनगरच्या वतीनं, तमाम आंबेडकरी बहुजन समाजाच्या वतीनं, संविधानवादी लोकांच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आपण या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी हा जो निरपराध लॉचा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांना अमानुष असा लाठीचार्ज करून न्यायालयीन कोठडीमध्ये असताना, पोलीस कोठडीमध्ये असताना त्याचा या व्यवस्थेचा जे पोलीस आहे त्या पोलिसांनी त्यांना एवढं मारहाण केली की त्याचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे, मरण पावलेला आहे. आणि या सर्व गोष्टी या भारतीय संविधानाच्या जे राईट्स आम्हाला दिलेले आहेत त्याचं पूर्ण व्हायलेशन होत आहे. तरी या ठिकाणी हे बळी नेहमी जात आहेत. संविधानाने दिलेले जे राईट्स आहेत त्याचं उल्लंघन होत आहे, पायमल्ली होत आहे आणि हे पायमल्ली स्वतः शासनामध्ये बसलेले लोक करत आहेत. हे असं याच्यामध्ये निदर्शनास येत आहे. तर या प्रकरणामध्ये जे गुन्हेगार आहेत याच्यामध्ये स्वतः पोलीस या ठिकाणी गुन्हेगार प्रायमा फेसीमध्ये दिसत आहेत. त्या मुलाचा, त्या विद्यार्थ्याचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्यामध्ये त्याला अनंत अशा मारहाण केल्यामुळे त्याचा जीव गेलेला आहे असं त्याच्यामधून निदर्शनास आले पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून. त्याच्यामुळे जे पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा, सदोष मनुष्य वधाचा. त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटी अंतर्गत कलम 32 आणि कलम 3(1) आणि 3(2) याप्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात यावे. आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांना तात्काळ 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत राज्य शासनाकडून लवकरात लवकर घोषित करण्यात आली पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करण्यात आली पाहिजे. आणि याचा जो प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जलद न्यायालयामध्ये पार पडली पाहिजे असंच या ठिकाणी मी माझं मत मांडेल. आणि त्याचप्रमाणे सदर संबंध देशामध्ये लागू असलेल्या भारतीय संविधानाला नेहमीच हे जे माथेफिरू लोक आहेत, हे जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्या मार्फत भारतीय संविधानाची नेहमी पायमल्ली होताना आम्हाला दिसत आहे. काही दिवसामध्ये या देशामध्ये मोठं जनआंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण की या देशामध्ये संविधानावरती अंमल करण्यासाठी जे राज्य शासन, केंद्र शासन निर्वाचित केलं जातं ते निर्वाचित करण्याची प्रक्रिया मात्र EVM आहे. आणि EVMमुळं माणसाचं मत जे आहे ते फेराफेरी केली जाते आणि हेराफेरी केल्यामुळं जे लोक निवडून यायला पाहिजेत ते लोक निवडून येत नाहीत आणि जे निवडून यायला पाहिजेत ते लोकही या ठिकाणी पाडले जातात. आणि त्याच्यामुळं मिलीभगत करून या देशावरती एक दंडमशाही, जुलुमशाही असं या देशावरती राज्य निर्माण केलेलं आहे, लोकशाहीला गाडायचं काम केलेलं आहे. म्हणून त्याचे परिणाम यासारखे आमचे लॉ करणारा हा विद्यार्थी होता, 3ऱ्या वर्षाची एक्झाम देणार होता आणि एक्झाम देऊन या ठिकाणी ते विधी व्यवसाय करून या देशामध्ये न्यायाची बाजू मांडण्याचे ते मोठं काम करणार होते, वकील म्हणून काम करणार होते. पण व्यवस्थेने आज त्यांचा बळी घेतलेला आहे. आणि या व्यवस्थेने बळी का घेतलेला आहे? कारण की या व्यवस्थेला कोणी मेलं कोणी जगलं याचं काही घेणं नाही आहे. कारण की वोटिंगच्या टायमाला वोट त्या EVM मशीनमधून जाते आणि EVM मशीन फिक्स आहेत.
त्या दृष्टिकोनातून त्यांना कोणाचं काही घेणं देणं नाहीये। एक काळ होता कांद्याचा भाव जर वाढला तर या देशाचं सरकार पडायचं, पण आता माणसं मरतायत, या देशाच्या सरकारला काहीच फरक पडत नाही। म्हणून सर्वात पहिला आम्हाला ईव्हीएम हटवावं लागेल। जर आम्ही ईव्हीएम नाही हटवलं तर या देशाची लोकशाही हटवून जाईल, या देशाचं संविधान हटवून जाईल। म्हणून संबंध देशातील लोकांना एकच विनंती आहे की ईव्हीएम मशीन हटवलं तर तुमच्या सर्वच्या सर्व समस्याचं समाधान होईल। त्याच कारणाने आपण याच्यावरती विचार केला गेला पाहिजे आणि याच्याविषयी विचार करून आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीला न्याय द्यायचा असेल तर या मार्फत आम्ही ईव्हीएम मशीनला विरोध केला पाहिजे, तर येणारी पिढी आमची शाबूत राहील, संविधान शाबूत राहील। या ठिकाणी मी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी ज्या आम्ही मागण्या आता मागितल्या त्याप्रमाणे संबंध देशामधून मागणी होत आहे, त्याचप्रमाणे या सर्व मागण्या मान्य करून न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि जलद गतीने न्यायालयामध्ये हे प्रकरण निकाली काढण्यात यावं, एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो। आज आम्ही भिवंडी येथील रहिवासी तरुण वर्ग तसेच क्रांतिकारी चळवळीचे योद्धे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आम्हाला आमच्या तरुण युवकाचा जो बळी गेलेला पोलीस मध्ये त्याचा निषेध करण्यात न्यायालयीन कस्टडी तर आम्ही इथे जमाव केलेला आहे आणि तो पण आम्ही लोकशाही माध्यमातून आम्ही आमचं मत व्यक्त करीत आहोत। तरी आम्हाला शासनाला आणि प्रशासनाला असा प्रश्न आहे की जर आमचा तरुणाचा बळी प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन करताना, प्रत्येक वेळेस आम्ही सरकारच्या विरुद्ध आवाज उचलताना जर आमचा एक तरुण बळी जात असेल, मराठवाडा विद्यापीठाच्या टायमाला देखील आमचा वाघमारे गेला, आमचा सोनोनी गेला, तरी देखील आम्ही आंदोलन चालू ठेवलं। भीमा कोरेगावच्या टायमाला आम्ही लढाई लढल्या पेशव्यांच्या विरुद्ध, विजय झालो आणि आज देखील आम्हाला लढाई लढावं लागतात। बाबासाहेबांनी संविधान लिहून या देशाला अप्रतिम असं जगामध्ये असणारं संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून जर आम्हालाच न्याय मिळत नसेल आणि आमचे जर युवक रस्त्यावर उतरून जर न्यायाची मागणी करीत असेल आणि आमच्याच युवकांना अटक करून जर त्यांचा न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू होत असेल तर किती दुर्दैवाची बात आहे। आणि याच घटनेच्या निषेधार्थात आम्ही सर्व तरुण एकत्रित झालेलो आहोत आणि या प्रशासनाचा आणि शासनाचा तीव्र निषेध करण्यार्थ जेव्हा पण तुम्ही बघा फडणवीसाचं सरकार आलं 2014ला, त्याच्यानंतर 2018ला भीमा कोरेगाव हे प्रकरण घडलं, त्याच्यानंतर आज फडणवीस मुख्यमंत्री झालात, त्याच्यानंतर आज हे प्रकरण घडलं। या प्रकरणाला सर्वच हे सरकार जबाबदार आहे आणि मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि तरुण वर्गाला जाहीर करतो की आपण जर लढलो नाही तर उद्या प्रत्येकाचा नंबर लागेल आणि या नंबराच्या माध्यमातून आपला देखील बळी जाऊ शकतो। म्हणून अन्यायाच्या विरुद्ध आपण लढलं पाहिजे। मी म्हणून म्हणतो कि जब जब जालिम जुल्म करेगा सत्ता की अधिकारों से, अरे चप्पा चप्पा गूंज उठेगा आज़ादी के नारों से। जय भीम, जय संविधान। सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो आपले परभणीमध्ये जो प्रशासनाच्या माध्यमातून जो मृत्यू झालेला आहे, या देशातली जी मानसिकता आहे, जो प्रत्येक बांगलादेशामध्ये जो आतापर्यंत सांगत आहेत की हिंदू खतरे में, हिंदू खतरे में, आज वडार समाजाचा जो सोमनाथ सूर्यवंशी जो आहे हा का हिंदू नाही आहे का? आमचे आक्षेप इथं प्रत्येक समाज हा हिंदूच आहे, परंतु इथं कोणालाही कुठल्याही पद्धतीचं हिंदुत्व दिसत नाही। पण त्यांना देशाच्या बाहेर जो बांगलादेश आहे त्या बांगलादेशाचं पडलेलं आहे, पण भारताबद्दल ह्यांना जो आज जातीच्या मानसिकतेतून जे मुद्दे पाडत आहेत, या शासनाचा आसन, प्रशासनाचा आसन, या सरकारचा आसन आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि सांगायचं झालं तर काँग्रेस आसन भारतीय संविधान वाचवायचो म्हणून आम्हाला सांगत असते की आम्ही भारतीय संविधान वाचू, शिवसेना आसन, राष्ट्रवादी आसन, ह्याच्यावर मात्र आज कुणीही बोलायला तयार नाही। या ठिकाणी आंबेडकर घराण्यातून प्रकाशजी आंबेडकर असतील, त्यांनी परभणीला भेट दिली आणि प्रत्येक वेळेस आम्हाला जो कोणी धावून आलेला आहे तो फक्त आमच्यासाठी आंबेडकरच आलेले आहेत। कालही आंबेडकर होते, आजही आंबेडकर आहेत
म्हणून आणि इथून पुढे देखील आंबेडकर आहेत. आता आम्हाला आजपर्यंत कळायला मार्ग नाही की आता कुठे गेले शिवसेनेवाले, राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले. आम्ही फक्त आमच्या मतांचा वापर करायचा, समाजाचा वापर करायचा, परंतु आमच्या कुठल्याही घटनेवर बोलायला तयार नाहीत. साधी त्या गावाला भेट द्यायला तयार नाहीत, जिल्ह्याला भेट द्यायला तयार नाहीत. परंतु यांना पडलेला आहे फक्त बांगलादेशातल्या हिंदू लोकांचं. ह्याचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही भिवंडीकरांच्या वतीने, भिवंडी फुलेनगर नंबर 1च्या वतीने अशी शासनाला विनंती करतो की त्याला न्याय मिळाला पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी ह्याला न्याय मिळाला पाहिजे. जय भीम. परभणी जिल्ह्यामध्ये जो एक आंबेडकरी तरुणावर जो हल्ला झालेला आहे त्यांचं नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी. हे LLBचे 3ऱ्या टर्मचे ते आता विद्यार्थी होते. आता त्याच्यानंतर ते आता वकील होणार होते, समाजासाठी त्यांना काम करायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना घेऊन गेले. त्याने एक शांततेचं आंदोलन चालू केलं होतं. तिथून त्यांना घेऊन गेले पोलीस कस्टडीमध्ये. त्यांना 1-2 दिवस मारहाण केली, दवाखान्यामध्ये नेलं नाही, काही नाही केलं, हे केलं ते केलं. आता एवढा मोठा आमचा एक गरीब कुटुंबातला विद्यार्थी कष्ट करून काय करून कसं तरी त्याच्या आईवडिलांनी त्याला तिथपर्यंत पोहोचलं होतं. त्यांच्या घरचा तो आधारस्तंभ होता. आता आधारस्तंभ त्यांचा तो घरातला गायब झालेला आहे. त्यांना इथल्या जातीवादी लोकांनी, आता मनोवादी लोकच म्हणावं लागतील त्यांना, त्या मनोवादी लोकांनी त्यांची हत्याकांड केले. आणि हत्याकांड जर समजा सार्वजनिक इकडून तिकडून कोणी माणसाने केलं असं ती बात अलग होती, पण स्वतःचे शासकीय अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, हे रक्षक आहेत, हे रक्षक आहेत, समाजाचे रक्षक आहेत, संविधानाचे रक्षक आहेत. हे न त्याची जी बाजू ऐकून नाही घेतली, काही नाही केलं आणि त्याच्या संग त्याला अमानुषपणे मारहाण करून त्याला हे करून टाकलं. आता एकच आमच्या सगळ्यांच्या आंबेडकर जयंतीच्या एकच असं आहे की बाबा आता तो त्यांच्या घरचा आधारस्तंभ होता. तो उद्या चालून तो वकील होणार होता. त्याचा 2 फायदे त्याला त्यांच्या घरच्यांना भेटले होते. आता त्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरामध्ये त्यांचा मोठा भाऊ असेल किंवा छोटा भाऊ असेल, ह्यांना एखादी शासकीय नोकरी द्यावा आणि एखादा करोड रुपयाची त्यांना मदत करू शकतात. काय गव्हर्नमेंट आपलं छोटं नाही आहे, महाराष्ट्र सरकारमध्ये खूप काही पैसे सगळ्याकडे. एखादा 1 करोड रुपयाची त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या घरच्याला, एखादा त्याच्या भावाला किंवा कोणाला तरी नोकरी देऊन एक सोमनाथ सूर्यवंशीला एक न्याय द्यावा, ही आमची शासनाकडे छोटीशी मागणी आहे. भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे. सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे. सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे. भारतीय संविधानाचा